नमस्कार मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या मी आहे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी। याच ठिकाणी ही मंडळी जे तुम्ही बघताय अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील मंडप डेकोरेशन असोसिएशनच्या माध्यमातून नुकतेच एक सहकार मंत्र्यांना निवेदन देण्यात आले। नेमकी काय मागणी आहे त्यांची हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। आताच तुम्ही सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटलांकडे जे मागणी केली आहे, काय नेमकी आहे तुमची मागणी? डीजे बंद केलेला आहे ते चालू करण्यासाठी सांगितलं साहेबाला, कारण सगळीकडे सगळ्या लोकांनी भांडवल भरपूर घातलेले आहेत आणि ऐन टायमाला एकदमच सगळ्या उपासमारीची वेळ आलेली आहे एकदम बंद करण्या। त्याच्यामुळे साहेबाला सांगितलं की ते काहीतरी ह्याच्यावर काहीतरी तोडगा निघावा, काहीतरी पर्याय हो। राज्यभरात नाही तर देशभरामध्ये एकीकडे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे, मात्र त्याच दरम्यान डीजे जे चालवणारे बांधव आहेत, मंडप डेकोरेशनचे जे संचालक आहेत, त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं उपासमारीची वेळ आली आहे। त्यांनी असं त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं आहे। गणेश भाऊ कोदळे यांच्या काय नेमक्या भावना आहेत या संदर्भात मी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न असणार आहे। गणेश भाऊ, नेमकी काय मागणी केली आहे आणि काय आताची सध्याची तुमची स्थिती आहे? आम्ही चाकूर आणि अहमदपूर दोन्ही तालुक्याच्या मंडप डेकोरेशन डीजे असोसिएशनच्या वतीनं सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांची आम्ही आत्ताच भेट घेतली आणि त्यांना निवेदन पण दिले। आमची जी व्यथा आहे ही व्यथा अशी आहे की गणपती बसेपर्यंत हा डीजे चालू होता आणि अचानक आजपासून आम्हाला नोटीस आलेले आहेत की तुम्ही डीजे कुठेही लावायचा नाही। अनेक सण उत्सव त्यांच्या सभा असतील काही असेल त्या ठिकाणी आमचा डीजे आत्तापर्यंत चाललेला आहे आणि त्याचमुळे अनेक बेरोजगार युवकांनी या ठिकाणी 30-30, 40-40 लाख रुपये घालून नवीन डीजे घेतलेले आहेत। त्यांच्यावर आज काय परिस्थिती ओढवलेली आहे हे फक्त आम्हालाच माहिती आहे। अतिशय कष्टाने व्याजाने पैसे काढून आम्ही हा व्यवसाय या ठिकाणी उभा केलेला आहे, पण शासनाने अचानक रात्रीतून एका ठिकाणी आम्हा धोंडा घालावं त्या पद्धतीनं आमच्यावर हा घाला झालेला आहे आणि आज आम्हाला कुठेही डीजे लावू नका अशा सक्त नोटीस आम्हाला दिलेल्या आहेत। त्याच व्यथा आम्ही साहेबांपुढे या ठिकाणी मांडलेल्या आहेत। आम्ही सर्व डीजेवाले मिळून तुमच्या माध्यमातूनही सर्व जनतेलाही आम्ही सांगू इच्छितो आणि साहेबांनाही सांगितले की आवाजाची मर्यादा बिलकुल आम्ही पाळली जाईल आणि पाळूनच आम्ही दिवस तुम्हाला सांगण्यात आलं होतं की आवाजाची मर्यादा जे काय असेल 40 डेसिबल 70 डेसिबल इतक्या मर्यादेपर्यंत तुम्हाला वाजवण्याची परवानगी खऱ्या अर्थानं सांगितली होती, मात्र आता क्लिअर नको म्हणून सांगितलं असं म्हणताय तुम्ही? हो, बरोबर आहे। आम्हाला ज्यावेळेस गणपती बसायचा होता किंवा त्याच्या अगोदरही 60 जयंती असेल किंवा इतर जयंती असतील त्यावेळेस आम्ही डीजे वाजवलेलेच आहेत, पण त्यावेळेस बी आम्हाला काय केलं माहिती आहे का, आता सुद्धा आम्हाला गणपती बसायच्या दिवशी लेटर दिलेले आहेत की 70 डेसिबल 65 डेसिबल पर्यंत तुम्ही आवाजाची मर्यादा राखून तुम्ही तुमचे डीजे चालवा। पण अचानक कालपासून सांगतायत की कुठलाच डीजे हा लावण्यात येऊ नये, नाही तर आम्ही जप्त करू। ठीक आहे, आम्ही या ठिकाणी साहेबांना तर निवेदन दिलेलंच आहे, पण आम्ही तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की आम्ही आवाजाची मर्यादा पाळूनच आम्ही डीजे लावू। ताज्या आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। आवाज बहुजनांचा।